वंदे मातरम सोशल मीडिया परिवार. हे बघा, मुंबई ही तुंबई व्हायला सुरुवात झालेली आहे. मी आता कुर्ला स्टेशनपर्यंत आलेली आहे आणि इथे पाणी जमा झालेलं आहे. त्याच्यामुळे मी एका ठिकाणी आसरा घेतलेला आहे. तर मुंबईमध्ये अशा प्रकारची तुंबई प्रकार होण्याला आपण कोणाला जबाबदार ठरवणार, कॉमेंट करून नक्कीच सांगा की अशा प्रकारची परिस्थिती ही येऊ नये म्हणून ज्या उपाययोजना करायला पाहिजे प्रशासनामार्फत, या उपाययोजना वेळेवर होत नसतील आणि योग्य प्रकारे होत नसतील तर मात्र तुम्हाला अशाच प्रकारे सामोरे जावे लागणार आहे. अशा प्रकारच्या गोष्टीला हे बघा, हे आहे मुंबईचं झालं आहे तुंबई आणि ह्या गोष्टीला महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. अशा प्रकारचं नियोजन त्यांनी अजूनपर्यंत पाऊस हा पूर्ण सुरू झालेला नाही आहे. ज्या वेळेला पाऊस हा पूर्णपणे सुरू होईल त्यावेळेला काय होणार आहे. अशा बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत, जे खड्डे दिसत नाही त्याच्यावर पाणी असल्यामुळे, आणि खड्ड्यात जाऊनसुद्धा बऱ्याच लोकांना दुखापत होते, घातपात होतो. तर असे खड्डेसुद्धा अजून बुजवले गेलेले नाही आहेत. किंवा ज्या ड्रेनेजच्या लाईन्स आहेत त्यांची जी तोंडं आहेत, त्यांचे झाकणं आहेत, तीसुद्धा उघडी आहेत. अशा ठिकाणीसुद्धा असे प्रकार होऊ शकतात, घातपात होऊ शकतो. तर असे जे आहेत ज्याचे ड्रेनेजचे ढाकण वगैरे उघडे आहेत ते सुद्धा लवकरात लवकर प्रशासनाने त्याच्यावर व्यवस्था करावी, जेणेकरून सामान्य जनतेला याचा त्रास होणार नाही. तर नक्कीच तुम्ही बघू शकता. आता मी आहे कुर्ला स्टेशन, इकडे कुर्ला कोर्टाचं काम उरकून मी आलेली आहे, तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, हे कुर्ला स्टेशन आहे, बघू शकता. आणि हे असं पाणी इथे साचलेलं आहे आणि हे पाणी एवढं साचलेलं आहे की आता ह्या पाण्यातून लोक आपला जीव मुठीत धरून मार्ग काढत आहेत. शाळेतली मुलं आहेत, लहान लहान मुलं आहेत, ती लहान लहान मुलंसुद्धा या सगळ्या गोष्टीला. आणि हे छत्री विकतात आहे, काय बोलता तुम्ही? हे छत्रीवाले म्हणतात माझासुद्धा व्हिडिओ घ्या. आणि दुकानांमध्ये पण आता पाणी काय वेळेला जाईल ना, आलं. हे बघा, दुकानामध्ये पण पाणी आहे. हे मेडिकल आहे आणि मेडिकलमध्ये बघा एवढं पाणी आहे. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे पाणी न येण्यासाठी प्रशासनाने काय करायला पाहिजे? पाणी गेलं तर येणार नाही. हा, पाणी आहे ना जमा राहतं. हां, तोपर्यंत हे पाणी जमणार नाही, तो पण पाणी आटलं जातं. पण अजून तर एवढा पाऊस पण नाही झाला तर पाणी आलं, मग अजून काय करायचं? तुम्हाला काय वाटतं प्रशासनाने काय करायला पाहिजे? प्रयत्न करायचे आणि काय करू शकतो आपण, सांगू शकतो. असा हतबल झालेला मुंबईकर आहे